Hey yeah, dere na 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 na. किती 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 दिवसातले हवे 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 काहू रहे जुन्या 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 आपल्याकडे नवे 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 पाऊल हे हो जुळली नाती अन तुटल्या चौकटी हसऱ्या वाटा तू घेना सोबती अलविदा 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 स्वप्नांची ही कळी फुलू देना पुन्हा हसता तू गाली मुश्किलशी एक खळी पडू देना पुन्हा सांजेला या सरीत भिजू देना पुन्हा पदराला एकदा लाजेच्या पारने चिमटीत चांदण्या वेचून चार घे जुळली नाती अन तुटल्या चौकटी हसऱ्या वाटा तू घेना सोबती अलविदा 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 hey yeah dere na 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 na. किती 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 दिवसातले हवे 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 काहू रहे जुन्या 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 आपल्याकडे नवे 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 पाऊल हे हो जुळली नाती अन तुटल्या चौकटी हसऱ्या वाटा तू घेना सोबती अलविदा 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 दिवसाच्या फुलाला स्वप्नांची ही कळी फुलू देना पुन्हा हसता तू गाली मुश्किलशी एक खळी पडू देना पुन्हा सांजेला या सरीत भिजू देना पुन्हा पदराला एकदा लाजेच्या पारने चिमटीत चांदण्या वेचून चार घे जुळली नाती अन तुटल्या चौकटी हसऱ्या वाटा तू घेना सोबती अलविदा 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 अलविदा
अलविदा अलविदा अलविदा अलविदा अलविदा अलविदा। कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं, ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। अपने संग तुझको वहाँ जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ, आशाएं खिले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, गुजरे ऐसी हर रात रात हो ख्वाहिशों से बात बात, आशाएं लेकर सूरज से आग आग गाए जा अपना राग राग, आशाएं कुछ ऐसा करके दिखा खुद खुश हो जाए खुदा, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी।
रहे या ना रहे कल, कल याद आएंगे ये पल पल, ये है प्यार के पल। चल आ मेरे संग चल, चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी, कल मिल जाए तो होगी खुश नसीबी। हम रहे या ना रहे याद आएंगे ये पल, हम रहे या ना रहे कल, कल याद आएंगे ये पल। चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी, नसीबी। हम रहे या ना रहे याद आएंगे ये पल। चमकेंगे से ये सारी दुनिया होगी अपनी दीवानी। हम रहे या ना रहे याद आएंगे ये पल। नमस्कार. आज आपण सर्वजण एका विशेष व्यक्तिमत्वाचा म्हणजे वर्षा माळी यांचा निरोप समारंभ साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आज खरं तर मला प्रत्यक्ष उपस्थित व्हायचं होतं, परंतु काही कारणास्तव मी मुंबईत नसल्यामुळे हा खरा मेसेज देण्याचा प्रयत्न आहे. सायन हॉस्पिटलमध्ये त्यांच्या 30 वर्षाच्या पेक्षा अधिक कालावधीत त्यांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा आणि त्यांचा समर्पण भाव हा अत्यंत अतुलनीय आहे.
वर्षाताई सिनियर टेक्निशियन आणि मेडिकल शॉपच्या चेअरमन पर्सन ह्या अत्यंत महत्वाच्या जबाबदाऱ्या पाळत असताना त्यांनी केवळ आपले कामच केले नाही, तर अनेक रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या जीवनात खूप त्यांनी मदत केली, तिथे त्यांना फायदा करून दिला. त्याचबरोबर म्युनिसिपल बँकेच्या कमिटीवर सुद्धा त्यांची निवड झाली होती. वैयक्तिक आयुष्यात कठीण काळात सुद्धा त्यांनी आपले कर्तव्य अविरतपणे पार पाडले आणि समाजसेवेला वाहून घेतलं. रुग्णांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी त्या केवळ एक टेक्निशियन नव्हत्या, तर त्या एक आधारवड होत्या. अनेकांच्या वैद्यकीय गरजा समजून त्यांना मदत करणे, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे आणि हॉस्पिटलच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणे हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. सायन हॉस्पिटलच्या कुठल्याही चांगल्या कार्यामध्ये त्यांचा नेहमी हातभाग असायचा. आज त्या निवृत्त होत असल्या तरी त्यांनी घालून दिलेला आदर्श आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी आहे. सायन हॉस्पिटलमधील त्यांचे योगदान अविस्मरणीय राहील आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आम्ही त्यांना सुदृढ आरोग्य आणि आनंदी जीवनाच्या शुभेच्छा देतो. वर्षाताई, पुन्हा एकदा आपल्या सर्व सेवेबद्दल मनपूर्वक धन्यवाद. Namaskar, dear colleagues, esteemed guests and friends. Today we gather in this lovely hall of Sayan Hospital to bid a very fond farewell to our colleague Mrs. Varsha Mari. She is superannuating after a glorious service to this college after around 35 years. She is retiring as a senior biochemist. I remember the erstwhile thyroid clinics, of which she was an important part, which made the lives of so many people comfortable. This clinic was earlier run by the Department of Pharmacology. Now, her work goes beyond this. She is the president of the Municipal Cooperative Banks chain, a very, very important post. She is also the president of the Lokmanya Tilak Janaseva Sahakari Sanstha, which was earlier called the chemist shop, run by the staff of Sayan Hospital. She also happens to be the vice president of Maharashtra Bank Employees Association. This is name a few. She is everywhere around the hospital, helping someone or the other. May it be a small, work patient related or something which requires an advice regarding cooperative laws and so many other things. As we gather here, Mrs. Varsha, I would like to tell you that we will be missing you dearly, and you will be remembered by all of us for a long, long time. Also, we are happy that you are starting a new phase in your life, which will be maybe much more full of feathers than this. So once again, on my behalf and on behalf of all of us, I wish you a very, very happy retired life, and may God bless you, Varsha. Hi Varsha, best wishes on your retirement. Wish you a long and happy and healthy innings. We will surely miss you a lot at Sayan Hospital. Your presence was so important in whether it be running of the bank or whether it be running of the cooperative store. Everything you did was so efficient and people respected you so much. We will miss you, but all the very best for your future. आदरणीय श्रीमती वर्षाताई मॅडम, आज आपला सेवानिवृत्तीचा हा दिवस जो आहे हा खरोखरच न विसरता येणारा आहे. आणि ज्या प्रकारे आपण या लोकमान्य टिळक म्युनिसिपल रुग्णालयात एवढे वर्ष तुम्ही कार्य केलं, त्याचा आजचा हा शेवटचा दिवस असणार आहे आणि तो शेवटचा दिवस नक्कीच गोड होणार आहे, कारण इथे जमलेले सर्वजण तुम्हाला शुभेच्छा देण्याला आले आहेत. मी छोटंसं माझं मनोगत व्यक्त करू इच्छितो. जेव्हा मी तुम्हाला भेटायला यायचो तर तुम्ही एक असं पॉझिटिव्ह तुमचं जो नेचर आहे, तुमचं बोलण्याची जी स्टाईल आहे, म्हणजे प्रत्येकाला असं पॉझिटिव्ह तुम्ही ॲटिट्यूड प्रत्येकाला देत गेलात. आणि तुम्ही जेव्हा आपल्या म्युनिसिपल बँकेच्या संचालिका मंडळावरती तुम्ही आलात ॲज अ प्रथम महिला सदस्य,
मला तेव्हा फार अभिमान तुमचा वाटला, कारण तुम्ही जेव्हा म्युन्सिपल बँकेत आलात तर तुम्ही म्युन्सिपल बँकेला खरंच एक नवी उभारी दिली आणि सर्व कर्मचाऱ्यांचे बरेचसे प्रश्न तुम्ही मार्गी लावले. आणि मी तर आवर्जून सांगेल की मी असा एकमेव व्यक्ती आहे ज्याला महापालिकेने 6.5%ने जवळजवळ 1,27,00,000 लोन, होम लोन जे सँक्शन केलं आहे. आणि खरंच हे तुमचे त्याच्यात बरेचसे प्रयत्न होते की तुम्ही लोन सँक्शन करण्यामध्ये मदत केली आणि त्याबद्दल म्हणजे मी खरंच आभारी आहे. आणि तुमचं एक व्यक्तिमत्व आहे, म्हणजे नेहमी हसत खेळत तुम्ही असता आणि प्रत्येकाला काही ना काही मार्गदर्शन करता. तर आज हा जो सेवानिवृत्ती दिवस आहे हा न विसरता येणारा आहे. आणि 2 शब्द तुमच्यावर बोलू इच्छितो मी की रोज जे सहवासात असणारी जे अशी माणसं असतात आणि एखादा माणूस सेवानिवृत्तीमुळे एक दिवस अचानक आपल्या सहवासातून निघून जाणार ही कल्पनाच खूप असह्य असते. तरी आपली सेवानिवृत्ती आम्हाला स्वीकारावी लागणार. पुढच्या तुमच्या शांततामय जीवनासाठी तुम्हाला शुभेच्छा द्याव्या लागणार. पण एक मात्र नक्की की तुम्ही आमच्यासोबत नसाल तरी तुमची आठवण मात्र आम्हाला नेहमी सतत येत राहणार. आणि म्युन्सिपल बँकेचं जेव्हा जेव्हा उजले गेल तेव्हा तेव्हा तुमचं नाव प्रत्येकाच्या ओठावर येणार की वर्षा माळी मॅडमनी खरंच खूप छान काम केलं आहे. आणि सेवानिवृत्ती तर प्रत्येकाला एक दिवस येणार. जेव्हा तुम्ही महापालिकेला लागला तर एक दिवस तुम्हाला सेवानिवृत्ती होणार ते त्याचा दिनांक ठरलेलाच असतो. पण तेवढ्या कालखंडात तुम्ही कसं तुमचं कार्य केलं आहे त्याचं पोचपावती तुम्हाला आज सर्वांकडून भेटलेली आहेच. आणि सेवानिवृत्ती स्वीकारायलाच पाहिजे, कारण याच्यानंतर तुमचे जे काही छंद राहिले असतील ते तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर तुम्ही शेअर करावे आणि तुमचे जे काही गोष्टी अजून करायच्या असतील तर तुमच्या भावी पुढील वाटचालीसाठी मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी भगवान पाटील, उपमहाव्यवस्थापक म्युन्सिपल कोऑपरेटिव्ह बँक मुंबई. दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी बँकेच्या माननीय संचालिका वर्षा माळे मॅडम या निवृत्त होत आहेत आणि या प्रसंगी मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे. मॅडमविषयी बोलायचं म्हणजे त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे, एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायचा आणि मग आपले विचार, आपले मतप्रदर्शन करायचे. वास्तविक पाहता मॅडमचं जे पिंड आहे BSc, MSc किंवा त्या टेक्निकल साईडच्या आहेत, तरी पण त्यांनी बँकिंगमध्ये अभ्यास करून एक परिपूर्ण बँकर असं मी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण जेवढे बँकर्सचा जो अभ्यास असतो बँकिंगचं त्यांनी आत्मसात करून त्या दृष्टिकोनातून त्यांनी पाऊल उचललेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची सर्वांना घेऊन जाणारी वृत्ती, एक सर्व समावेशक असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे अगदी शिपाई असो, हमाल असो, सिक्युरिटी गार्ड्स असो, तिथपासून DGM, GM, AGM यांच्यापर्यंत सगळ्यांचे त्यांचे वैयक्तिक संबंध आहेत. आणि एक आपुलकीने ते नेहमी प्रत्येक वेळी विचारतात. आता मॅडमबरोबर मी आज एवढी वर्ष काम करतो आहे तर मीटिंगमध्ये प्रत्येक वेळी ते विचारतात, पाटील तुम्ही जेवलात का? तर असं वैयक्तिक प्रश्न विचारणारे संचालक, आपुलकीने विचारणारे हे संचालक फार विरळीच आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मॅडमचा एक लढाऊ बाणा आहे आणि झुंजार व्यक्तिमत्व आहे. त्यांनी नॅफकॅपची इलेक्शन लढली होती आणि त्यावेळी त्यांच्यावरती प्रचंड प्रेशर होतं, पण जी गोष्ट ठरवली ती गोष्ट करतातच. अन्यायाविरुद्ध त्या कायम उभ्या राहतात. ज्यावेळी निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळी नेहमी सुवर्ण मध्य साधतात. मग ते प्रशासनाच्या बाजूने असो, सभासदांच्या बाजूने असो, पण बँकेच्या हिताचाच त्या कायम विचार करत आहेत संचालिका म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची ही जी म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे तर ते आता त्यांना निवृत्तीनंतर पण त्यांना स्वस्थ बसून देणार नाही. त्यांच्या अनेक कल्पना आहेत, त्यांची अनेक ध्येय आहेत. तर ही सर्व ध्येय त्यांची पूर्ण हो, तसंच त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी मी आई एकविराचरणी प्रार्थना व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साई. नमस्कार. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पावन स्मृतीस वंदन करून आजच्या या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझे कामगार बंधू भगिनींनो, आज वर्षा माळी मॅडम यांचा महानगरपालिकेच्या प्रदीर्घ सेवेनंतर महानगरपालिकेच्या नियमानुसार 58व्या वर्षी त्यांचं निरोप समारंभाचा कार्यक्रम आज पार पडत आहे. त्यांच्याविषयी सांगायला झालंच
तर त्यांची ती पर्सनॅलिटी आहे, त्यांना बघून वाटत नाही की ते 58 वर्षाचे आहे. कोणीही सांगेल की ते सहज अजून 5 ते 7 वर्ष आरामशीर महानगरपालिकेची सेवा करू शकत होते, पण महानगरपालिकेच्या नियमानुसार 58 वर्षी सर्वांनाच रिटायर व्हायचं आहे. मी त्यांच्याविषयी एवढंच सांगेल की त्यांचा सायन हॉस्पिटलमध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा या क्षेत्रामध्ये फार मोलाची कामगिरी होती. त्यांनी युनियनच्या माध्यमातून गणपती उत्सव समिती असेल, स्टाफ क्लब असेल किंवा इतर जे काही सामाजिक कार्यक्रम सायन हॉस्पिटलमध्ये पार पडायचे त्याच्यामध्ये ते मोठ्या हिरिरीने भाग घेऊन त्यांच्याबरोबरच लहान मोठ्या सर्वांना सहभाग घेऊन त्यांच्यामध्ये प्रेरित करायचं. त्यांचं हे कार्य आम्हा नवीन मुलांना फार अनुभवाचं होतं, त्यांच्यापासून फार शिकण्यासारखं होतं. तसेच त्यांची अजून एक गोष्ट मी सांगेल की ते कधीही बी पॉझिटिव्ह थिंकिंग, त्यांचं कार्यकुशलता तसेच त्यांचं संघटन कौशल्य याच्या जोरावर आपल्या सायन हॉस्पिटलमधून बरेच मान्यवरांनी म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये संचालक पदासाठी निवडणूक लढवल्या, पण त्यांना यश मिळालं नव्हतं. पण वर्षा माळे मॅडम यांनी बॅक टू बॅक एकदा नव्हेच तर 2दा हे संचालक पद विजय संपादन करून सायन हॉस्पिटलचा गौरव वाढवला. निश्चितच आम्हा सायन हॉस्पिटल वासियांसाठी त्यांनी केलेली गौरवपूर्ण कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा जेव्हा सायन हॉस्पिटलचा इतिहास नाव घेतलं जाईल त्यावेळेस निश्चितच ही संचालक पदाचं ज्यावेळेस नाव येईल त्या वर्षामाळे यांचं नाव फार आदराने घेतलं जाईल. तसेच त्यांचा नुसतं सायन हॉस्पिटल पुरतंच त्यांचं कार्य हे मर्यादित नसून आपला महानगरपालिकेचा कर्मचारी जिथे जिथे कुठे असेल तो पार म्हणजे तानसापासून तर आपल्या हेडक्वार्टरपर्यंत त्यांचे सर्वांचे संबंध, त्यांनी केलेले कार्य, सहकार क्षेत्रामध्ये भरीव कार्य, त्यांच्यासारख्या संचालकाने आपल्या ज्या काही कोविड काळामध्ये जो काही फंड फ्रीज केलेला होता, आपला लाभांश डिव्हिडंड जो दिला जातो त्याच्याविषयी त्यांनी थेट केंद्रीय मंत्र्यांनाच याच्याविषयी विचारणा केलेली होती. माझ्या माहितीप्रमाणे अख्खा भारतभरून म्हणजे अख्ख्या आपल्या भारतामधून जे प्रतिनिधित्व गेले होते केंद्रामध्ये, तिथेच वर्षामाळे मॅडम यांनी सर्वांच्या आधीच हा विषयाला हात घालून केंद्रीय मंत्र्यांसमोर हा विषय मांडला होता. निश्चित आमच्या सायन हॉस्पिटलमध्ये ही फार मोठी गोष्ट आहे. तसेच त्यांनी केलेले कार्य हे निश्चित सर्वांचं पुढे प्रेरक राहील. आम्हा सर्वांना त्यांचा फार आदर्श होता, त्यांचं मार्गदर्शन मिळायचं. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने तसेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने, सायन टायगर स्टाफ क्लब, गणपती उत्सव समिती आणि तसेच सर्व कामगार बंधू भगिनींच्या वतीने मी त्यांना पुढील त्यांच्या या उर्वरित आयुष्यासाठी म्हणजे ही सेकंड इनिंग त्यांची सुरू होईल, या सेकंड इनिंगसाठी ते सहकार क्षेत्रात तर कार्यरत राहतीलच, पुढे ते नगरसेवक होत अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. माळी मॅडमला आमच्याकडनं शुभेच्छा, रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी त्यांना आरोग्यमय सुख समृद्धीचे जावं हे ईश्वर मी प्रार्थना. नमस्कार, मी मारुती शेरकर. आपल्या सन्माननीय वर्षाताई माळी अजब रसायनशास्त्रातल्या मास्टर डिग्री होल्डर असलेल्या या वर्षाताई खरं तर सी रस्मानी आणि पाव जन्मी प्रामाणिकपणे नोकरी करता करता गरजू आणि संकटात सापडलेल्यांसाठी सेवाभावी वृत्तीनं नेहमी सदैव असा आपला माणुसकीचा आणि त्या मदतीचा हात देणाऱ्या या वर्षाताई म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँकेच्या डायरेक्टर आहेत. खरं तर डायरेक्टर, संचालक, चेअरमन याहीपेक्षा त्यांच्यातलं माणूस पण मला खूप आवडतं. कारण असं आहे, गोवांचं जे गुन्हा आहे काय, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनपी, सदैव इतरांच्या सेवेस तत्पर असणाऱ्या आणि जे आपले तळागाळातले बांधव आहेत, भावंड आहेत, चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आहेत, त्यांना सर्वांना आपल्या घरातलं म्हणजे आपल्या परिवारातलं सदस्य वाटतात या ताई. आणि किती प्रसंग सांगावे. माझे मित्र आहेत अर्जुन चौगुले सर, त्यांना जेव्हा रेल्वे अपघातात त्यांचा हात गमावला गेला, कोमात होते, अशा प्रसंगी वर्षाताईंनी आणि आमच्यासोबत
विष्णूदादा आणि आम्ही सगळेच हे AM हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, डॉक्टर अविनाश पेकरांशी बोलले आणि सगळी काही तयारी करून त्या माणसाला परत एकदा माणसात आणलं, मुलांना मिळालं. असे कितीतरी प्रसंग आहेत. तर आपल्या अशा या वर्षात नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे. खरं तर आजूबाजूला असं या परिस्थितीमध्ये अशी माणसं हवी असतात, परंतु किती सेवा करायची आणि किती मदत करायची, किती लोकांसाठी जगायचं. तर त्यांनी स्वतःसाठी सुद्धा जगावं. निवृत्तीनंतरचं सारं त्यांचं आयुष्य त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि जग फिरून यावं, खूप आनंदात राहावं, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे त्यांना लाख लाख शुभेच्छा. प्रथम वर्षातही आपल्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयातून आपण सेवानिवृत्त होत आहात, त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन व पुढील आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा. आपण आपल्या सेवा काळात आपली नोकरी सांभाळून समाजसेवेत आपला बहुमूल्य वेळ दिलात, त्यासाठीही आपले कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आपण महानगरपालिकेच्या बँकेच्या माध्यमातून सभासदांची मदत तर करताच, पण सायन रुग्णालयाच्या सोसायटीच्या माध्यमातून सुद्धा आपण सभासदांच्या भल्यासाठी रात्रंदिवस जे कष्ट घेता त्याला तोड नाही. सभासदांचे कसे भले कशात आहे, त्यासाठी कशा नवनवीन योजना आणता येतील त्यासाठीचा आपला ध्यास मी सेवेत असताना सुद्धा अनुभवलेला आहे. त्यासाठी आपल्याला सलाम. आपल्या सोसायटीच्या व बँकेच्या कामाचा उरक व अनुभव लक्षात घेता आपल्यासारखी व्यक्ती अध्यक्षपदी कायम विराजमान असावी असे माझे वैयक्तिक मत आहे व त्या अनुषंगाने मी व्यवस्थापनाला व सर्व सभासदांना अशी विनंती करू इच्छिते की सेवानिवृत्तीनंतर सुद्धा वर्षाताईंनी सोसायटीच्या अध्यक्षपदी कायम ठेवावे व जेणेकरून सभासदांच्या कल्याणासाठी तसेच सोसायटीच्या भरभरासाठी त्यांनी आखलेल्या योजना यशस्वीरित्या पार पाडल्या जातील. वर्षाताई, तुमच्या पुढील आयुष्यासाठी व समाजकार्यातील ह्या बहुमूल्य वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. काही अपरिहार्य कारणास्तव तुझ्या या निरोप समारंभात आम्ही हजर राहू शकले नाही म्हणून दिलगिरी व्यक्त करते, परंतु माझे शुभाशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. धन्यवाद. माननीय संचालिका वर्षाबाईकडे त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि गेली वर्षी दरवर्षीप्रमाणे सत्यनारायण महापूजा आलेली आहे. तिथे सर्व संचालक मंडळाच्या वतीने मॅडम आणि तिथे सहकारी आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. मॅडम बोलून गेल्या 15 वर्षाची ओळख केलेली आहे. अगदी म्हणजे खालच्या म्हणजे जी लोक आपल्याला ओळखत असतात त्यांना सुद्धा अगदी अविरत कार्य करतात आणि साहेब कामाचा व्याप आहे आणि ते सर्व सांभाळून आलेले आहेत आपल्याला. आणि मॅडम 21 जानेवारी 2025 पासून सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी सर्व परिचारिका खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. थँक्यू. मला शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ऑल. येणाऱ्या 31 जानेवारी 2025 साली आमच्या म्युन्सिपल बँकेच्या डायरेक्टर श्री वर्षा माळी मॅडम या सेवानिवृत्त होत आहेत. तरी त्यांनी सुरक्षा दलाला किंवा इतर सर्व कर्मचाऱ्यांना डायरेक्टर असतेवेळी बँकेतून भरपूर काही मदत केली आणि वेळोवेळी त्यांना कोणीही असू दे ओळख किंवा काय लागत नव्हती, फोन केला की मॅडम आमचा असा प्रॉब्लेम आहे म्हणून, तर त्यांनी प्रत्येक वेळी कुणाला कुठला किंवा काय न विचारता सर्वांना त्यांनी भरपूर बँकेमार्फत जी होणारी मदत होती ती मदत केली आणि ते आता सेवानिवृत्त होत आहेत. तरी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी देवनार पशुवैद्यकीय सुरक्षा दलातर्फे अधिक अभिनंदन त्यांचे व त्यांनी आणि त्या शुभेच्छा त्यांना शुभेच्छा. मॅडम, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 100-120 वर्ष आयुष्य असंच कार्यकर्ते असतात. वांद्रे अंगातील आमच्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे आमच्या म्युन्सिपल बँकेचे जे डायरेक्टर आहेत वर्षा माळी मॅडम ह्या 31 जानेवारीला रिटायर होणार आहेत. आम्ही वांद्रे अंगाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सगळ्यांनी शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी अनिल राठोड, बँड्रा HOSचा एक कर्मचारी आणि ही आमची D1ची टीम. हा व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की 31
जानेवारी 2025च्या दिवशी तो दिवस आमच्यासाठी, माझ्यासारखी आणि माझ्यासारखी कित्येक समाजासाठी खूप भावूक दिवस आहे. कारण त्या दिवशी आमचे प्रेरणास्वरूप असे वर्षा माळी मॅडम रिटायर होत आहेत. सांगायचं असं आहे की BMC बँक किंवा सायन हॉस्पिटल इथे कधी कुठलाही परिचित किंवा अपरिचित व्यक्ती त्यांच्याकडे मदतीसाठी गेलो आहे तेव्हा त्यांनी नेहमी त्या लोकांना निस्वार्थपणे मदत केलेली आहे, गायडन्स दिलेला आहे. माझ्यासारखे कित्येक लोक आहेत, कित्येक कर्मचारी आहेत जे लोक त्यांना बघून शिकताय की लोकांची मदतीसाठी कसं काय धावायचं, कसं काय काम करायचं. म्हणून आम्ही सगळे मॅडमला त्यांच्या रिटायरमेंटच्या नंतरच्या जीवनासाठी शुभेच्छा देत आहे. अपेक्षा आहे मॅडम ज्याप्रमाणे तुम्ही कार्यरत होते तेव्हा आम्हा सर्वांना गायडन्स दिली, मदत झाले, रिटायरमेंट नंतरही तुम्ही ते तसंच ठेवणार. बाकी तुमच्याकडे कित्येक गोष्ट, चांगल्या गोष्ट शिकलो आहे आम्ही लोक. आभार. आम्ही तुमचं नेहमी फॅन क्लब राहणार. थँक्यू व्हेरी मच. आपल्याला काय सांगायचं असेल तर सांगू शकताय. पुढील वाटचालीसाठी मॅडम हार्दिक शुभेच्छा. तुमचा पुढचा सगळ्यांना नमस्कार. आज आपण या ठिकाणी सर्व कर्मचारी वर्ग या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीमती वर्षा माळी मॅडम यांचा आज दिनांक 31/1/2025 रोजी सेवापूर्ती सोहळा सायन हॉस्पिटल या ठिकाणी साजरा होत आहे. त्या प्रित्यर्थ आज आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. मॅडमचा थोडक्यात परिचय मी या ठिकाणी आपल्याला करून देणार आहे. सध्या मॅडम आपल्या सायन हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये वरिष्ठ बायोकेमिस्ट म्हणून या पदावर सध्या कार्यरत आहे. त्याचप्रमाणे त्या अनेक वेगवेगळ्या पदांवर त्यांची भूमिका या ठिकाणी ते बजावत आहे. त्याची मी आपल्याला थोडक्यात माहिती देतो आहे. सध्या त्या संचालिका आपल्या महानगरपालिकेची ज्या बँका आहेत, आपली जी म्युन्सिपल बँक ह्याच्या त्या संचालिका आहेत. त्याचप्रमाणे द महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशन या बँकेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक जनसेवा ग्राहक सहकारी संस्था याच्या त्या अध्यक्ष आहेत. आणि मॅडमचं उल्लेखनीय काम म्हणजे मला सांगायला फार आनंद होतो की बँकेच्या संदर्भात आपल्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील, ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यात ते सदा तत्पर असतात. तर मी मॅडमांच्या विषयी अधिक काही न बोलता आज त्यांची या ठिकाणी 35 वर्ष प्रदीर्घ सेवा झाल्यानंतर ते आज 31/1/2025 रोजी आपल्या विभागातून सेवानिवृत्त होत आहेत. तर त्या अनुषंगाने मी त्यांना आमच्या सर्व कामगारांच्या वतीनं त्यांना पुढील आयुष्य अतिशय सुखकारक, समाधानाचं आणि आरोग्यदायी जावो. तसेच त्यांची जी काही स्वप्न बाकी असतील त्या धडाडीच्या कार्यकर्त्या असल्याकारणाने, समाजसेविका असल्याकारणामुळं त्यांना ह्या सगळ्या आमच्या सगळ्या शुभेच्छा आहेत की त्यांनी पुढे जाऊन या ज्या त्यांची काही पदं आहेत त्याच्यावर अधिक प्रगती करावी. एवढं 2 शब्द मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे मी माझ्या विभागाच्या वतीनं विनोद उबाळे तथा आमचा VC पाटील असतील, आमचे घाटाळ असतील, आमचे त्यानंतर आमचे भोईर असतील, पाटील असतील, अशा आमच्या सर्व कामगार विभागाच्या वतीनं, पिसे पांजापूर संकुल यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे व्यक्तिगत विनोद उबाळे परिवार याच्या वतीने मी मॅडमांना पुढील कार्यासाठी अधिक शुभेच्छा देतो. आणि मला आशासुद्धा आहे की जरी मॅडम या ठिकाणी सेवानिवृत्त होत असतील तरी पण जी काही कामगारांची प्रश्न आहेत बँकेच्या संदर्भातली किंवा इतर जी काही हॉस्पिटलची जी कामं जी कामं आहेत, मला असं मॅडमांचा माझा फार जास्त एवढा जवळचा संबंध कधी आला नाही कामाच्या संदर्भात, पण मला काही अनुभव आले, काही लोकांचे अनुभव मी या ठिकाणी शेअर करतो आहे. हॉस्पिटलचं काम असो, कुठल्या प्रकारचं काम असो, मॅडम तत्परतेनं त्या कर्मचाऱ्याला मदतीला धावतात आणि पुढेही त्या अशाच कार्यरत राहतील अशी आशा बाळगतो. आणि मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो. पुन्हा एकदा मॅडमना
सर्वांच्या वतीनं मी सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज या महिन्याच्या अखेरीस म्हणजे 31 जानेवारी 2025 रोजी जे आपली जे बँक आहे मुंबई महानगरपालिकेची द म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक, ह्याचे जे संचालिका आहेत वर्षाताई माळे, ते 31 जानेवारी 2025 रोजी रिटायर होत आहे. त्यांनी आजपर्यंत आपल्याला भरपूर तऱ्हेने मदत वगैरे केलेली आहे. तरी जास्त वेळ न घेता मी 2च मिनिटात त्यांना आर मध्य विभाग, मार्केट चौकी नंबर 3, कामगार, कर्मचारी, मुकादम, कनिष्ठ अवेक्षक आणि आपल्या सगळ्यांच्या स्टाफतर्फे त्यांना आपण शुभेच्छा देत आहोत. तेवढंच बोलून मी थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. बस ना. दगडी चौकी व मोटर चौकी या आयोजित कार्यक्रमाच्या कमिटीतर्फे भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.